परिसर अभ्यास भाग 1 मध्ये आपण काय अनुभवलं? आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात, त्या लोकांचं जीवन, या व्यतिरिक्त छोट्या वाड्या, वस्त्या, त्याची तयार झालेली गावं, गावापासून तयार झालेले तालुके, जिल्हा, राज्य, देश, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्यात. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण पाहिली. बाजूला सजीव, निर्जीव, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला. आता मात्र आपल्याला त्याच्या पुढं जाऊन इयत्ता 4थी पासून जो परिसर अभ्यास भाग 2 हा विषय सुरू होतो. या संदर्भानं आपल्याला अध्यापन करायचंय, अध्ययन करायचंय. बाळांनो, हा विषय एवढा सुंदर आहे. मी हे जे पुस्तक तुमच्या समोर धरलंय, कुणाचं चित्र आहे पहा, सांगा पाहू मला, हे चित्र कुणाचं आहे? हा ओळखलं तुम्ही? अरे वा, अख्ख्या महाराष्ट्रातला अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक जण हे चित्र ओळखू शकतो. कारण आमच्या जगण्याचा सगळ्यात मोठा अभिमान किंवा स्वाभिमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्या थोर व्यक्तिमत्वाकडं, ज्या थोर पुरुषांच्याकडे पाहिलं जातं, ते आदरणीय आमचं हे जे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयात घर करून असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याला या ठिकाणी अनुभवायचा आहे. हा इतिहास जो आहे हा अभ्यासायचा आहे. बरोबर? मला सांगता येईल कोण बघू आता? शिवाजी महाराजांची जी जयंती आहे, ही जयंती मोठ्या धूमधडाक्यात आपण साजरी करतो. कधी करतो साजरी? हा सांगा बघू. विचार करताय कोण? हा तुम्ही बरोबर. माझा तुमचा आवाज जरी मला येत नसला तरी मला माहिती आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतं. 19 फेब्रुवारी हा दिवस फक्त महाराष्ट्रातच नव्हे, फक्त देशातच नव्हे, अख्ख्या जगभर हा दिवस साजरा केला जातो. याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले जे कार्य आहे, ते कार्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आणि मग या पुस्तकातला आज आपण पहिला धडा अभ्यासणार आहोत, शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र. बाळांनो, काय काम केलं शिवाजी राजांनी की आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील आपण जवळजवळ 350-400 वर्ष झाली त्यांचा इतिहास आपण आत्ता काल परवापर्यंत घडलाय, कालच घडलाय असं आपल्याला वाटतं. काय केलं एवढं मोठं कार्य शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी जे कार्य केलंय ते कार्य एवढं मोठं आहे, म्हणूनच आज आपण शिवाजी महाराजांच्या वरचे जे पोवाडे असतील, त्यांच्यावरची जी गाणी आहेत, त्यांच्यावरती जी भाषणं आहेत, ती सगळी ऐकताना अंगावर शहारे येतात. होय, रक्त सळसळायला लागतं. एवढं मोठं काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण या इतिहास विषयाचा जो पहिला पाठ आहे, शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, तो अभ्यासणार आहोत. बाळांनो, शिवाजी महाराजांना आपण का मानतो आहोत? संपूर्ण भारतामध्ये असं एक राज्य ज्यांनी निर्माण केलं, जे राज्य खरं तर शून्यातून केलं, एका छोट्याशा जहागिरीचं रूपांतर स्वराज्यात ज्या शिवप्रभूंनी केलं, त्या शिवप्रभूंना विसरणं हे आपल्याला कधीच शक्य होणार नाही. शिवाजी महाराजांचा जन्म ज्या काळात झाला तो मध्ययुगीन असा काळ होता. तेव्हाचे जे सगळे राजे आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म कधीचा आहे? मध्ययुगातला आहे, मध्ययुगीन काळातला आहे. या मध्ययुगीन काळामध्ये जे राजे होते त्या काळचे, हे सगळे जे राजे आहेत, हे राजे खूपच व्यसनाधीन, चैनी, विलासी, रयतेला त्रास देणारे, त्यांच्यावरती फक्त अन्याय आणि अन्याय करणारे होते. रयत खूप त्रासलेली होती आणि या रयतेकडे पाहणारं असं कोण नव्हतं. मग राजे स्वतःसाठी प्रचंड जनतेकडून कर घेत होते, शेतसारा घेत होते, प्रचंड मोठे वेगवेगळ्या याच्यावरती कर लावले जायचे. या कराच्या उत्पन्नातून ते स्वतःची झोळी भरायचे, स्वतःचा फक्त गल्ला भरायचे, स्वतःचा जो खजिना आहे तो भरायचे. आणि दारू असेल, हुक्का असेल, अनेक अनेक प्रकारची व्यसनं ते करत असत. जे आपले राजमहल आहेत, दरबार आहेत, हे श्रीमंतीनं एकदम गच्च असं भरलेले असायचे. हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन ते बसलेले असायचे. हा सगळ्या जर गोष्टी आपण अनुभवल्या, म्हणजे बहुतांश राजे असे होते, सगळेच नव्हते. मात्र या राजामध्ये काही राजे असे असतील की ज्यांचं नाव आपण कायमस्वरूपी आपल्या इतिहासावरती करून ठेवलंय. कोणते राजे आहेत असे? त्यातले काही राजांचा मी या ठिकाणी उल्लेख करतोय की
सम्राट अकबर आणि सम्राट कृष्णदेवराय बाळांनो इकडे लक्ष द्या. सम्राट अकबर हा जो अकबर राजा जो होता हा धर्म सहिष्णुतेचा एक प्रतीक म्हणून ओळखला जातो. होय, उत्तर भारतामध्ये त्यावेळी जो मोगल असा हा सम्राट होता ज्याचं जवळजवळ संपूर्ण भारतावरती साम्राज्य होतं. या सम्राट जरी स्वतः मोगल असले तरी त्यांच्या दरबारामध्ये जो नवरत्न दरबार होता, या नवरत्न दरबारामध्ये बऱ्याच जाती धर्माचे लोक होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळेजण ऐकता अकबर आणि बिरबलाची गोष्ट ऐकता की नाही तुम्ही? हो हो, मी त्याच अकबराविषयी बोलतोय. या सम्राट अकबराचा जो नवरत्न दरबार होता, या सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारामध्ये बिरबल, तानसेन असे अनेक म्हणजे हे हिंदू जे होते हे या ठिकाणी होते. एवढंच नाही, सम्राट अकबराची एक पत्नी जी आहे ते राजस्थानच्या राजपूत घराण्यातली होती. मला सांगा, म्हणजे हा जो राजा आहे मोगल होते सम्राट अकबर, परंतु त्यांचं जे धर्म सहिष्णुता आहे, इतर धर्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप चांगला होता. आणि म्हणूनच आज देखील आपण सम्राट अकबरांचं नाव आदराने घेत असतो. त्याच वेळी 15व्या शतकामध्ये सम्राट कृष्णदेवराय म्हणजे कर्नाटकामध्ये आज हम्पी या ठिकाणी जे खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं सम्राट कृष्णदेवराय यांनी, त्या काळामध्ये जे साम्राज्य निर्माण केलं होतं हे साम्राज्य खूप वर्ष चाललं. परंतु हसन गंगू महामनी सम्राट कृष्णदेवराय जे दक्षिण भारतामध्ये ज्याने एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं केलं, हे साम्राज्य हसन गंगू महामनी या राज्याच्या ज्या 5 शकलं झाली, 5 शाह्या झाल्या, यामध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल, इमादशाही असेल, बिदलची बरीदशाही असेल, निजामशाही असेल आणि विजापूरची आदिलशाही असेल, या 5 राजांनी एकत्र येऊन पहिल्यांदा हे साम्राज्य उद्ध्वस्त केलं सम्राट कृष्णदेवरायाचं. काय, आणि मग 400 वर्ष असं एकही सम्राट असा नव्हता की जो मोगलांना टक्कर देऊ शकत होता. मित्रांनो, अल्लाउद्दीन खिलजी हा 12व्या शतकामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी देवगिरीच्या किल्ल्यावर ज्यावेळी राज्य करत होता राजा रामदेवराय, या राजा रामदेवरायाच्या साम्राज्याला धक्का देणारा पहिला परकीय कोण असेल तर अल्लाउद्दीन खिलजी आहे. त्याच्या 8000 घोड्यांचे 32,000 टापांचा जो आवाज आहे, हा आवाज अतिशय वेगानं दौडत चालला होता विंध्य पर्वताच्या दिशेनं. आणि पुन्हा एकदा त्याने ज्यावेळी हा विंध्य पर्वत पार केला, नंतर सातपुडा पर्वत पार करून ज्यावेळी तो पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सधनाच्या भूमीवरती आला, मी बोलतोय ते 12व्या शतकामधलं. 12व्या शतकामध्ये ज्यावेळी या ठिकाणी असं म्हणतात की काठीला लोक सोनं बांधून जायची, त्या काळामध्ये राजा रामदेवराय म्हणजे या राज्यामध्ये प्रचंड श्रीमंती होती, परंतु एका क्षणी हा राजा गाफील राहिला आणि या अल्लाउद्दीन खिलजीनं या संपूर्ण जे साम्राज्य आहे हे साम्राज्य ताब्यात घेतलं. म्हणजे जे एवढं प्रचंड एवढं मोठं साम्राज्य या राजा रामदेवरायाचा मुलगा त्याचा सेनापती जो होता शंकरदेव यानं पुन्हा 2-3 वेळा प्रयत्न केला हे साम्राज्य परत घेण्याचा, परंतु त्याला तेवढा ताकदीनं प्रतिकार करता आला नाही. आणि पुन्हा एकदा इथलं जे साम्राज्य आहे हे साम्राज्य मोगलांच्या ताब्यामध्ये गेलं आणि परिस्थिती खूप वाईट होत गेली. 300-400 वर्ष फक्त अंधार आणि अंधारच होता, स्वराज्य नावाची कुठलीही गोष्ट नव्हती. आणि आता फक्त जगणं अवघड झालं होतं. इथली जनता पाक पिचून गेली होती, त्रासून गेली होती, कंटाळून गेली होती. इथल्या जनतेला कुठेतरी पुढं जावंसं वाटायचं, परंतु जगणं मुश्किल झालं होतं. आणि म्हणून मुकाट्यानं अगदी
त्यावेळेची परिस्थिती एवढी वाईट होती की हे ज्या 5 शाया होत्या, मी तुम्हाला सांगितलं की सम्राट कृष्णदेवराय आहेत, यांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर तर परिस्थिती एकदम चिघळत गेली. आणि ह्या ज्या 5 शाया आहेत यामध्येच आपण काय करत राहिलो की आपले जे सरदार आहेत ह्या 5 शाळांमध्ये जाऊन चाकरी करू लागले. हे जे उमराव आहेत, हे जे श्रीमंत आहेत, हे जे सरदार आहेत, हे सगळे सरदार या 5 शाळांमध्ये कुठंतरी, म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 5 शाळा होत्या. गोवळकोंड्याचा कुतुबशाह होता, बिदरचा बरीदशाह होता, इमाद शाह होता, आदिलशाह होता आणि निजामशाह. विशेषतः महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, हा महाराष्ट्राचा भाग अहमदनगरचा निजामशहा, अहमदनगरचा निजामशाही म्हणजे निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा, विजापूरचा आदिलशहा. या दोन म्हणजे निजामशाही आणि आदिलशाही या 2 साम्राज्यामध्ये आपले जे सरदार आहेत इकडं किंवा तिकडं असे नोकऱ्या करू लागले, चाकऱ्या करू लागले. आता बघा, त्यावेळी एक पद्धत होती वतनदार पद्धती. ही पद्धती एवढी वाईट होती, एवढी वाईट पद्धत होती की या वतनदारीतून सुटका करून घेणं खूप अवघड झालं असतं. जसा अख्ख्या हा जो अहमदनगर हा जो सगळा प्रांत आहे त्याचा प्रमुख निजामशाह असायचा, परंतु त्याच्या पदरी असणारे जे सगळे सरदार आहेत त्यामध्ये आपले मराठे देखील खूप होते. हे सगळे सरदार काय करायचे, आपलं स्वतःचं वतन, स्वतःची जहागिरी, स्वतःचं जे छोटंसं असं जो आपल्या मालकीचा जो भाग आहे त्याच्यावरती त्यांचं वर्चस्व असायचं, जणू ते स्वयंभू राजे असल्यासारखे वागायचे. काय मग यामध्ये रयतेचा कुणी विचार करत नव्हतं. परिस्थिती खूप वाईट होत चालली होती, रयत आणखी त्रासली जात होती, परंतु याचं यांना काही घेणं देणं नव्हतं. फक्त कर गोळा करायचा. या भरलेली जी पिकं आहेत, भरलेली जी रानं आहेत, त्या रानामध्ये घोडी सोडली जायची. दिवसा ढवळ्या घरातल्या बाया माणसं जी आहेत त्यांना उचललं जायचं, त्यांच्या आबरूचे धिंडवडे काढले जायचे, परंतु रयत बोलू शकत नव्हती. कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर तलवारीनं त्याचं जे शिर आहे ते धडा वेगळं केलं जायचं. फक्त अंधार माहित होता, लोकांना खाली बघून चालणं माहित होतं, जगणं अवघड व्हायचं, निसर्ग त्रास द्यायचा, दुष्काळ पडायचा, पाऊस नसायचा, शेतामध्ये काही पिकायचं नाही, एक वेळचं जेवण सुद्धा मिळायचं नाही. परंतु हे जे जमीनदार होते, हे जे वतनदार होते, त्यामध्ये विशेषतः देशमुख आणि देशपांडे हे जे वतनदार आहेत, हे वतनदार आपल्या मर्जीनं स्वतःच्या राहत होते. मला सांगा, हा जो सगळा काळ एवढा वाईट होता, याच काळामध्ये म्हणजे 400 वर्ष असं कुठलंही स्वराज्य नव्हतं. शिवाजी महाराजांनी असं एक स्वतःचं राज्य निर्माण केलं, ज्याला स्वराज्य म्हणतात, हिंदवी स्वराज्य. न फक्त मराठ्यांचं, हिंदवी स्वराज्य म्हणजे या राज्यामध्ये राहणारा प्रत्येक जण यामध्ये सहभागी होता. हिंदवी स्वराज्य केवळ मराठा या जातीचंच नाही, तर सर्व जाती धर्माचं मिळून एक स्वतःचं साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं, ते साम्राज्य निर्माण करता म्हणून शिवप्रभूंच्याकडं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं या साम्राज्याचा संस्थापक म्हणून पाहिलं जातं. रयतेच्या मनातल्या आशा ज्या आहेत, आशा उपाळून ज्या आल्या आणि रयतेच्या मनातलं जे स्वप्न होतं कित्येक दिवसाचं ते पूर्ण झालं. ते या शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळं. त्यामुळंच हे स्वराज्य आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं. बघा, म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग मी आता सांगितलं की अहमदनगरच्या निजामशहानं, विजापूरच्या आदिलशहानं हा भाग महाराष्ट्राचा बराचसा व्यापलेला होता, आपापसात वाटून घेतला होता. हे दोन्ही सुलतान जे होते हे अजिबात उदार नव्हते, जनतेला कसल्याही प्रकारची मदत करत नव्हते. उलट जनतेला किती नाडता येईल, किती त्रास देता येईल एवढंच ते दोघं काम करायचे. हे दोघंही चैनी होते, विलासी होते आणि त्याच्यामुळं रयतेकडं लक्ष द्यायला किंवा रयतेच्या काय ज्या संकट असतील, ज्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे बिलकुल सुद्धा वेळ नव्हता. ते प्रजेवर जुलूम करायचे. या दोघांचं एकमेकाशी हाडवैर होतं. हाडवैर म्हणजे काय,
म्हणजे त्या दोघांतून विस्तवही जात नव्हता. या दोघं हे जे साम्राज्य आहे, महाराष्ट्राचा जो भाग आहे, अर्धा भाग याच्याकडे होता निजामाच्याकडं, अर्धा भाग आदिलशाकडे होता. या दोघांच्यात सतत भांडणं व्हायची, एकमेकात ते लढायचेच. म्हणजे स्वतः हातात तलवार घेऊन लढत होते का? नाही. या दोघांच्या पदरी देखील वतनदार जे होते, सरदार होते, हे आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसं होती. काय बघा, वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या प्रांतातील अशी जी वेगवेगळी घराणी होती, ही घराणी हे दोघंही चाकरी करायचे निजामशाह आणि आदिलशाहकडं. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वडील आहेत, काय नाव त्यांचं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ऐकलंय का बाळांनो कधी? त्यांचं नाव काय आहे? काय म्हणता? शहाजी महाराज. बरोबर. हे बघा बाळांनो, मी तुम्हाला चित्र दाखवतोय. हे चित्र कोणाचं आहे? हे चित्र आहे शहाजी राजांचं. हे जे शहाजी राजे होते, हे देखील आदिलशाहीमध्ये चाकरीच करत होते, बेंगलोर या ठिकाणी. आणि त्यांनीच स्वप्न पाहिलं होतं एक सगळं स्वराज्याचं. अगोदर शहाजी राजे हे सुरुवातीला निजामशाहीमध्ये होते, पुन्हा आदिलशाहीत गेले. काय? परंतु या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्याचं पहिलं जे स्वप्न आहे, ते स्वप्न जर पहिल्यांदा सर्व सरदारामध्ये कुणी पाहिलं असेल तर ते पाहिलं होतं शहाजी राजांनी. आणि मग त्यांनी तसा एक प्रयत्नही करून पाहिला होता निजामशाहीमध्ये, परंतु त्यामध्ये त्यांना हवं तेवढं यश न आल्यामुळं ते नंतर पुन्हा एकदा विजापूरच्या आदिलशाहीच्या चाकरीमध्ये, म्हणजे आज कर्नाटकची राजधानी बेंगलोर जी आहे ना, या बेंगलोर प्रांताची सगळी जहागिरी जी आहे ती शहाजी राजांच्याकडे होती. आणि महाराष्ट्रात देखील हा जो पुणे प्रांत आहे, याची जहागिरी शहाजी राजांच्याकडे होती. बघा, विचार करा, असं एक स्वप्न ज्या मातीत जन्माला आलं, सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलं. या ठिकाणी शहाजी राजे आणि शिवप्रभूंच्या मातोश्री, ज्यांचं नाव का, हा सांगा बघू, हा फोटो कोणाचा आहे? जिजाबाईंचा. जिजाबाई कोण होत्या? शिवाजी महाराजांच्या मातोश्री, पर्यायाने आपल्या महाराष्ट्रांच्या मातोश्री. बघा, ज्या माईनं, ज्या आईनं हे जे स्वराज्याचं सुंदर असं स्वप्न शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ज्याची पेरणी केली, नुसती पेरणीच केली नाही तर ते प्रत्यक्षात साकारण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून घडून आलं, त्या मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचं खूप मोठे आपल्या सर्वांच्यावरती उपकार आहेत. कारण ज्यांच्या माध्यमातून हे स्वप्न साकार करण्याचं जे कार्य झालं, त्या शिवप्रभूंचे त्या आईवडील तर होतेच, मात्र त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या पंखांना बळ देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर या दोघांनी केलं, या उभयतांनी केलं. आणि म्हणूनच इतिहास त्यांना कधीच विसरू शकत नाही. एवढं महान कार्य ज्या शिवाजी महाराजांनी केलं, हे जे कार्य आहे, हे कार्य करणं त्याचं खूप अवघड होतं. मला सांगा, ज्या काळामध्ये एवढा अन्याय आणि अत्याचार होतो, त्या काळामध्ये लोक देवाला सुद्धा विनवणी करू शकत नव्हते. आपली मंदिरं पाडली जायची. हो, मी सांगतोय, आपली मंदिरं पाडली जायची, तिथं पूजा अर्चा करता यायची नाही, सगळ्या मूर्ती तोडून टाकल्या जायच्या. पूजा करणं धोक्याचं होतं. पोटभर अन्न नाही, खायला म्हणजे काहीच मिळत नव्हतं. तक्रार कोणाकडे करायची? राहायला सुरक्षित निवारा नव्हता. पण महाराष्ट्रातले त्यावेळेचे जे सगळे देशमुख, देशपांडे, हे सगळे जे वतनदार मंडळी आहेत, हे आपापसात भांडण करण्यात गुंतले होते. माझा भाग, हा तुझा भाग, जसं जणू काही लोण्याचा गोळा जसं तोडणारी जी मांजरं असतात, या मांजराची जशी कळवंड चालते की नाही, बघितलं का तुम्ही? हां, अगदी तशीच कळवंड हे जे जहागिरी आहे किंवा वतन आहेत, ह्या वतनदारामध्ये अशा प्रकारची नेहमीच छोट्या छोटूपोटीच्या ह्या लढाया आहेत, ह्या लढाया व्हायच्या. या लढाईत कित्येक वेळा रक्त सांडलं जायचं. हे रक्त देखील आपलं सांडलं जात होतं. इथली ही जी एकता आहे, इथली जी एकात्मता आहे, ह्याला तडे जात होते. प्रत्येक जण लढत होता फक्त निजामशाह आणि आदिलशहासाठी. मला सांगा, हे जे देशमुख, देशपांडे यासारखे वतनदार होते, त्यांचं रयतेकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्यांचं आपल्या देशावरती प्रेम नव्हतं. त्यांचं प्रेम होतं फक्त वतनावर. आपापसात लढायचं आणि यामुळे रयतेचे मात्र खूप हाल व्हायचे. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. छोट्या बाल शिवाजीने हे सारं पाहिलं. आई जिजाऊने एक सुंदर असं स्वप्न त्यांच्या डोक्यामध्ये भरवलं होतं. त्यांनी अगदी लहानपणापासून, तुम्ही आता मला सांगा, मधल्या काळामध्ये आता या लॉकडाऊन झाल्यापासून तुम्ही रामायण आणि महाभारत पाहिले की नाही टीव्हीवरती? हा, काय म्हणता? पाहिलं? बरोबर.
या टीव्हीवरती आपण जे रामायण आणि महाभारत पाहिलं, या रामायण आणि महाभारतातील बऱ्याचशा गोष्टी मासाहेब छोट्या बाल शिवाजींना ऐकवायच्या आणि त्यातून काय झालं की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अन्यायाला प्रतिकार कसा करावा, हे जे दुष्ट लोक आहेत त्यांना प्रतिकार कसा करावा, या गोष्टी लहानपणापासून त्यांच्या मनावरती बिंबल्या गेल्या. माझ्या रयतेवर, माझ्या साम्राज्यावर, माझ्या इथल्या प्रत्येक माणसावरती होणारा जो जुलूम आहे, जी जबरदस्ती आहे, ही जुलूम जबरदस्ती मला अजिबात मान्य नाही. याला मला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आणि या गोष्टीमेतून, या जाणीवेतून त्यांनी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य हाती घेतलं. बघा, हे जे देशमुख देशपांडे यासारखे जे वतनदार मंडळी होते, या देशमुख देशपांडे या वतनदार मंडळींना त्यांनी काय केलं की त्यांना सक्त अशी ताकीद दिली त्यांच्या जहागिरीमध्ये. काय म्हणजे पुणे प्रांतामध्ये त्यावेळी हे जे देशमुख देशपांडे यासारखे जे वतनदार होते, त्या सगळ्या वतनदारांना त्याने राजे सांगितलं की आजपासून रयतेवरती कुणीही अन्याय करायचा नाही. रयतेला एक विश्वास देण्याचं काम याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलं. जे देशमुख देशपांडे ऐकत नव्हते त्यांना प्रसंगी बळाचा वापर केला शिवाजी राजांनी. आणि काय केलं, त्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. त्यांच्यामध्ये देशप्रेम, आपलं स्वतःचं राज्य असावं अशी एक भावना निर्माण करण्याचं खूप मोठं काम केलं. आता मात्र देशमुख आणि देशपांडे ही जी मंडळी आहे ही एकदम टरकली, घाबरली. पण काही लोक अतिशय उद्धट होते. त्यांनी सांगितलं नाही, ही जहागिरी माझी आहे. असा जे तुम्हाला छोटासा प्रसंग सांगतो बाळांनो. शिवाजी महाराज हेच नाव काय एवढे वर्ष आपल्या लक्षामध्ये राहतं, याला कारण होतं की रांजे नावाचं एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये एक छोटंसं गाव होतं. या गावचा पाटील खूप उन्मत्त झालेला. त्याला असं वाटायचं हे गाव म्हणजे माझं आहे, इथली जमीन माझी आहे, इथल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती माझी आहे, अगदी प्रत्येक घरातील जी स्त्री आहे ती सुद्धा माझी आहे. तो काय करायचा, दिसेल त्या स्त्रीवरती हात टाकायचा. एके दिवशी अशीच एका गरीब माणसाची जी बायको आहे, ती त्या गरीब माणसाची जी बायको आहे ती त्यानं उचलली त्या रांजाच्या पाटलानं आणि तिला आपल्या वाड्यावरती घेऊन गेला. हा म्हणता ही गोष्ट जी आहे शिवप्रभूंच्या कानावरती गेली. शिवाजी महाराजांनी तातडीनं आदेश दिला, उचला त्या पाटलाला. त्या पाटलाला शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आणलं. शिवाजी महाराज स्वतः, हे जे छोटेसे शिवाजी महाराज आहेत हे छोटेसे न्याय करायला समोर बसलेत. त्यांनी सांगितलं या दृष्टाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा, कापून टाका, म्हणजे पुन्हा माझ्या राज्यामध्ये असं वाईट कोण करणार नाही. मला सांगा, स्वतःच्या रयतेविषयी आपल्या घरातल्या माणसावर सुद्धा आपण एवढं प्रेम करत नाही. एवढं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेवरती केलं. अख्खं जे स्वराज्य आहे, या स्वराज्यातील ही संपूर्ण जी जनता आहे त्याला एकच कुटुंब मानून शिवाजी महाराजांनी हे पवित्र कार्य हाती घेतलं. स्वराज्य स्थापन कार्याचं कार्य त्याने हाती घेतलं. भांडखोर जे वतनदार होते, देशमुख देशपांडे यासारखी जी मंडळी आहेत, यांना वठणीवर आणलं. एवढंच नाही, त्यांना स्वराज्याच्या बाजूने वळवण्याचं काम केलं. रयतेवरती अन्याय करणाऱ्या ज्या सत्ता आहेत, या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटी ज्या आहेत या त्यांचा पराभव केला आणि न्यायाचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. बघा, शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते कुठल्या एका जातीचं नव्हतं, ते कुठल्या एका धर्माचं होतं. हे सर्व समावेशक असं राज्य होतं. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे राज्य आहे हे सर्व समावेशक. सर्व समावेशक म्हणजे काय तर सर्व जाती धर्मांना घेऊन जाणार, सर्व समावेशक, जाती भेद विरहित, जाती भेद विरहित असं सर्व समावेशक, जाती भेद विरहित असं हे साम्राज्य होतं. हे साम्राज्य ते निर्माण केलं. म्हणजे हिंदवी स्वराज्य फक्त हिंदूंचं नव्हतं. हिंदवी स्वराज्य जे आहे ते सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारं असं साम्राज्य होतं. शिवाजी महाराजांच्या सैनिकामध्ये फक्त हिंदू लोक नव्हती, सर्व जाती धर्माच्या लोकांना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये स्थान दिलं होतं. बघा, विचार करा, 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी म्हणजे खरं तर नंतरच्या काळामध्ये देखील अशा जातीभेद
किंवा अस्पृश्यता आहे या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागलं. परंतु शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन असं एक स्वराज्य, एक साम्राज्य निर्माण केलं. त्यामध्ये कुठलाच भेदभाव नव्हता. त्यांनी हा हिंदूंचा आहे, हा मुस्लिमांचा आहे, हा बौद्धांचा आहे असा कधीच जातीभेद केला नाही. त्यांच्या साम्राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. हे जाती धर्माचे लोक फक्त शिवाजी महाराज असं नव्हते करत की हिंदूंच्या लोकांच्याच मंदिराचं रक्षण करायचे, ते मशिदीचंही रक्षण करायचे, तेच बौद्धांच्या जे प्रार्थनास्थळ आहेत त्यांचंही रक्षण करायचे, हिंदूची प्रार्थनास्थळ आहेत त्यांचे रक्षण करायचे. या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांनी एक स्वराज्याचं असं एक म्हणजे पूर्वी पाहिलेलं जे स्वप्न आहे हे स्वप्न साकार झाल्यानंतर खरोखरच महाराष्ट्रामध्ये जे साम्राज्य उदयाला आलं, हे जे स्वराज्य उदयाला आलं, हे स्वराज्य खूप मोलाचं होतं, खूप महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी साम्राज्य हे जे स्थापन केलं हे साम्राज्य खूप महत्त्वाचं बनलं. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी साम्राज्यामध्ये अगदी प्रत्येकांच्यावरती शिवाजी महाराज तेवढेच प्रेम करायचे. शिवाजी महाराजांची कुलदेवता होती तुळजाभवानी, तिच्यावरती शिवरायांची अपार भक्ती होती. ते साधू संतांना फार मान द्यायचे. त्यांना मंदिरं जेवढी प्रिय होती ना तेवढ्याच मशिदी प्रिय होत्या. तेवढ्याच त्यांना बौद्धांची जी प्रार्थनास्थळं आहेत ती देखील तेवढीच मान्य होती किंवा तेवढंच ते त्यांच्यावरती देखील प्रेम करायचे. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. तसंच कुराण जे मुस्लिम जे आहेत त्यांचा जो धर्मग्रंथ आहे या धर्मग्रंथाच्या जो त्यांनी सन्मान केला होता ते देखील खूप महत्त्वाचा होता. याशिवाय ख्रिस्ती लोकांची जी प्रार्थना मंदिर असतील त्यांनाही ते जपायचे. शिवाजी महाराज नेहमी विद्वानांचा आदर करायचे. मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे ते पाहत नव्हते. परमानंद, गागा भट्ट, धोंडेराज भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, बाबा याकूत, मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. म्हणजेच सज्जनांना राखावे आणि दुर्जनांना ठेचावे असा त्यांचा कायदा होता. असं हिंदवी स्वराज्य जे त्यांनी स्थापन केलं ते साम्राज्य पुन्हा म्हणजे खूप यानं वाढत गेलं. हे साम्राज्य निर्माण करण्याचा हा जो त्यांचा मान आहे हे करत असताना जे शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर होते. तदनंतरच्या काळामध्ये असे जे अनेक गुरु आहेत, ज्या अनेक जे संत होते, या संतांनी महाराष्ट्रातील जनतेला जागृत करण्याचं काम केलं होतं. हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. संतांची कामगिरी आत्तापर्यंत आपण इथं थांबत आहोत. धन्यवाद.